नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी. त्यासाठी साहित्य बघूया. जिरे, मीठ, साबुदाणा, बटाट्याचे काप, शेंगदाण्याचं कूट, तूप, साखर व लाल बेडगी मिरची. पहिल्यांदा आपण एका कढईमध्ये तूप जे आहे ते गरम करून घेणार आहोत मंद आचेवर. गॅस मोठा नाही करायचा आहे, बारीकच ठेवायचा आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत, थोडंसं तूप गरम झालं की जिरे आपण त्यामध्ये टाकणार आहोत. ते जिरे परतून घ्यायचे आपल्याला थोडे. त्यानंतर आपण टाकणार आहोत बटाट्याचे काप. हे असे बटाट्याचे काप जे आपण केले ते सगळे आपण कढईमध्ये टाकणार आहोत व परतून घेणार आहोत त्याला आपण चांगलं. हे बघा, परतून घेऊया आपण. असे परतून घेतल्यानंतर त्यांचा रंग जो आहे तो असा लालसर दिसेल. त्यानंतर मीठ टाकणार आहोत वरतून. मीठ टाकलं की बटाटे लवकर शिजतात, त्यामुळे हे बघा लालसर रंग आलाय त्यांना छानसा. आता आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट. त्यानंतर वरतून टाकणार आहोत आपण लाल बेडगी मिरची. व आता हे मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत. अशा प्रकारे हे मिश्रण एकत्र करून घेतलं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत साबुदाणा. सर्वात शेवटी साबुदाणा टाकायचा आहे व साबुदाणा व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. हे असं छान एकत्र केलं की त्याचा रंगही बघा आता हळूहळू लालसर छानसा दिसेल. चांगलं मिक्स करून घ्यायचं एकमेकांमध्ये. त्यानंतर आपण टाकणार आहोत साखर. साखर ऑप्शनल आहे, लहान मुलांना गोड आवडतं म्हणून त्यामध्ये साखर टाकली आहे. व परत ते चांगलं एक मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. व त्यावरती आपण आता ताट ठेवणार आहोत वाफवण्यासाठी. हे ताट ठेवलं, खिचडी वाफली की हे ताट जे आपण ते काढून टाकणार आहोत. वाव, किती छान रंग आला आहे बघा. व आता आपण ही खिचडी सर्व करणार आहोत बाउलमध्ये. हे बघा किती छान आणि मऊ अशी खिचडी झाली आहे ही. व त्यावरतून आपण टाकणार आहोत कोथिंबीर. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद मंडळी.